नमस्कार. आज मी करत आहे बोंबलाची चटणी. बोंबील, सुके बोंबील. आणि हे सुके बोंबील मी नीट स्वच्छ करून घेतलेले आहेत. 2 पाण्यात स्वच्छ धुवून निथळून चाळणीमध्ये असे घेतलेले आहेत. त्याचे तुकडे केलेत आणि त्याच्यासाठी मी बोंबलाच्या चटणीसाठी इथं मी गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये टोमॅटो, कांदा, कढीपत्ता, तिखट, हळद, मीठ हे सर्व साहित्य टाकून मी बोंबील परतून घेणार आहे आणि चटणी बनवणार आहे. कशी करते ती रेसिपी बघा. प्रथमतः कांदा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये तुकडे केलेले बोंबील भाजून घेऊया तेलात. अजून थोडे तेलामध्ये परतून घेऊया बोंबील. बोंबीलमध्ये कोथिंबीर टाकूया. वरून थोडी हळद टाकूया. तिखट आवडीनुसार टाका, तुम्हाला जसं पाहिजे तसं. आणि हे सर्व हलवून घेऊया. एक 5 मिनटं शिजू देऊया आपण बोंबील. तर असे हे आपण बोंबील केलेले आहेत. तर ही बोंबलाची चटणी झालेली आहे. तुम्ही अशी करून बघा बोंबलाची चटणी. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.